देवघरासंबंधित काही महत्त्वाचे नियम. देवघरात फरशी बसवायची असेल तर पांढरा किंवा पिवळा मार्बल चालेल. देवघर लाकडाचे किंवा पांढऱ्या मार्बलचे चालेल. स्टील किंवा लोखंडाचे नको. देवघराच्या भिंतींना हलका नारंगी, केसरी ह्या भगवा रंग लावावा, नाहीतर एखादी भिंत ह्या रंगाची करावी. देवघरात अभिमंत्रित श्रीयंत्र जरूर ठेवावे. ठेवताना त्याची स्थिती योग्य असणे गरजेचे आहे. देवघर झाडण्यासाठी एक झाडू जरूर ठेवावा. कुच्चा शक्यतो नको. देवघरात बसायला दरवाजे आसन जरूर घ्यावेत. कोणत्याही पूजेचा दुकानात दर्भ आसन मिळते. देवघरात रोज तेलाचा आणि एक तुपाचा दिवा जरूर लावावा. देवघरात रोज एक सुगंधी अगरबत्ती आणि एक लोबानाची उदबत्ती जरूर लावावी. देवघरात एकाच देवतेच्या एकपेक्षा जास्त मूर्ती नसाव्यात. देवाचे आसन नेहमीच आपल्या आसनापेक्षा उंच असावे. देवघरात कलश ठेवावा. हा कलश आपल्या कुलस्वामिनीच्या नावाने स्थापन करावा. कलशात नारळ, 5 पाने, पाणी, पैसा, सुपारी टाकावी. त्याला हळदी कुंकवाचा प्रत्येकी 3 किंवा 5 रेषा ओढाव्यात. देवघरात गणपती, अन्नपूर्णा, बाळकृष्ण, श्रीयंत्र आणि आपल्या गुरुची मूर्ती जरूर असावी. देवघरात जिवंत गुरुची मूर्ती ठेवू नये किंवा फोटो पण लावू नये. देवघरात रोज कापूर जाळून एकतरी मंत्र अगर स्तोत्र जरूर म्हणावे आणि घंटी वाजवावी. देवघरात झोपणे, जेवणे टाळावे. देवघरात देवाला सणावारी आपण जे जेवण करतो ते नैवेद्य म्हणून दाखवावे. देवघरात पूजा करताना भांडणे, ओरडणे, अशब्द बोलणे टाळावे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.